गॉड्स डिलेज आर नॉट गॉड्स डिनायल. याचा अर्थ असा आहे की देव जर एखादी गोष्ट द्यायला विलंब करत असेल, उशीर करत असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट तुम्हाला कधीच भेटणार नाही. एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण असते. अँड गॉड्स प्लॅन्स आर बिगर अँड बेटर दॅन युअर प्लॅन. म्हणजे दैवी योजना ही तुमच्या योजनेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आणि तुमच्या भल्यासाठी असते. ही व यासारखे अनेक वाक्य आपण अनेकांकडून आजपर्यंत ऐकत आलेलो आहे. पण हे खरं असतं का? तर हो, हे खरं असतं आणि हेच मी या व्हिडिओमध्ये आज डिस्कस करणार आहे. सो स्टे ट्यून टिल द एंड. मला माहीत नाही तुम्हाला आठवते की नाही, पण काही वर्षापूर्वी एक भयानक ॲक्सिडेंट झाला होता. तर तेव्हा ना काळ्या पिवळ्या गाड्या, म्हणजे काळ्या पिवळ्या कलरच्या जीप्स असायच्या आणि त्यामध्ये त्याच्या कॅपॅसिटीच्या वर लोक ठूस ठूसके भरणं ज्याला आपण म्हणतो ना, असे भरल्या जायचे. आणि ती गाडी एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे प्रवाशांना घेऊन जायची. तर मालेगाववरून ती गाडी निघली होती आणि तिचा भयानक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यात 17 लोक मृत्युमुखी पडले होते. आणि तो ॲक्सिडेंट इतका भयावह होता की न्यूजपेपरच्या फ्रंट पेजेसवर, सेकंड पेजेसवर सगळीकडे त्याच गोष्टींची चर्चा होती. आणि तेव्हा मला आठवते की एक कॉलम असाही होता जिथे एका कपलबद्दल लिहिलं होतं. तर झालं असं होतं की ते कपल पण त्याच गाडीत बसणार होते, बट त्यांच्या मुलाची ऐन वेळेवर चप्पल तुटली आणि त्याने हट्ट धरला की मला नवी चप्पल हवी आहे. आणि त्यामुळे ते गाडीत बसू नाही शकले आणि सुदैवाने ते बचावले. म्हणजे त्यांचा प्लॅन होता गाडीत बसणे, पण देवाचा प्लॅन होता त्यांना प्रोटेक्शन देणं, त्यांना वाचवणं, आणि त्यामुळे ते बचावले. तर गॉड्स प्लॅन इज ऑलवेज बिगर अँड बेटर दॅन अवर प्लॅन. हे जर आपण डोक्यात ठेवून चाललो ना, तर आपल्याला कधीच निराशा येणार नाही, कधीच फ्रस्ट्रेट फील होणार नाही. असाच एक अजून किस्सा सांगायचा झाला तर माझ्या परिचित मधली एक व्यक्ती, जिला एक नोकरी लागली होती, बट काही कारणास्तव ना ती नोकरी ती करू नाही शकली. आणि तेव्हा तिला खूप वाईट वाटलं होतं की वाय धिस डिडंट वर्क आउट इन माय फेवर, आणि असं का झालंय, देव माझीच परीक्षा का पाहतोय, माझ्यासोबत असं का घडतंय, असंख्य प्रश्न. पण काही महिन्यानंतरच तिला रिअलाईज झालं की ती कंपनी बंद पडली आहे. आणि त्यावेळेस तिने देवाचे इतके आभार मानले की ही गोष्ट पुढे जाऊन तिला किती त्रासदायक ठरली असती, पण त्या घटनेपासून देवाने तिला वाचवलं. तिचा प्लॅन वेगळा होता, गॉडचा प्लॅन अजून वेगळा होता, पण चांगलाच होता. सो या 2 घटनांवरून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी जे आधी वाक्य बोलली आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला ते कितपत खरे आहे. आणि माझी अशीही एक इच्छा आहे की आपण देवाच्या मंदिरात जेव्हा जातो ना, तर तेव्हा आपण सगळे म्हणतो की देवा मला असं हवंय, तसं हवंय, देवा मला हे दे, देवा मला ते दे. पण आपण कधीही असं म्हणत नाही की देवा माझ्यासाठी जे योग्य असेल ना ते तू कर. किंवा आपला असा विश्वास नाही आहे की देव जो करेल ना माझ्यासाठी ते अगदी योग्यच करेल. आपण देवाला पूर्णतः सरेंडर होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आज एक हा पण संदेश देऊ इच्छिते की लेट्स ट्राय टू प्रे लाईक दिस, की आपण देवाला अशी प्रार्थना करून बघूया की देवा माझ्यासाठी तू जे करशील ते योग्यच करशील, हा मला विश्वास आहे, मी तुला सरेंडर होतोय. आय एम ट्रस्टिंग द प्रोसेस ऑफ माय लाईफ जर्नी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत ज्यामुळे तुम्हाला असं वाटलंय की जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय आणि आपल्या प्लॅनपेक्षा देवाचा प्लॅन कितीतरी पटींनी चांगला होता, हे मला कळवायला विसरू नका. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.